राज निखिल खातो सोबत बोलून चल लवकर भावा नमस्कार मित्रांनो, तर आज पुन्हा आपण आलो आहे लो परेलला आणि आज 2 गणपतीचं आगमन तुम्हाला दाखवणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ जास्त पहा आणि शेअर करा, कारण तुमचा भाऊ आता मॉनिटाईजच्या दिशेने चालत आहे। तर तुम्ही त्याला म्हणजे मला चांगला सपोर्ट करा। तर मित्रांनो, भेटूया आता व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, गणपतीच्या आगमनाला उशीर होणार होता, म्हणजे अजून थोडा भरपूर उशीर होणार आहे। तर मग आम्ही आलो आहे संकुल कार्यालय सार्थक आर्ट्समध्ये। तर मग तुम्हाला गणपती दाखवतो इथे थोडेफार, म्हणजे परमिशन आहे तेवढेच। बोलतो चल ते राज निखिल खातो सोबत बोलून परत मध्ये आला ना। आज आपण 3 जणांचा इंटरव्ह्यू घेतोय। तुम्हाला या कलेमध्ये किती वर्ष झाली? मला या कलेमध्ये नाही म्हणायला 12-15 वर्ष नक्कीच झाली। आणि आपल्या इथे सर्व म्हणजे मोठ्या गणपती आमच्या इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या बऱ्याचशा 100%तनं 99% मूर्त्या मातीच्या असतात आणि मातीच्या मूर्त्या असल्या कारणाने आम्ही जास्त मोठ्या मूर्त्या बनवतो। त्यामुळे बारीक आम्ही 3 ते 4 फुटापर्यंत मातीच्या मूर्त्या बनवतो। आणि इथले मेन मूर्तिकार म्हणण्यापेक्षा मी इथं कामाला येतो आणि आज नाही म्हणायला मी इथं 7 ते 8 महिने काम करतो। म्हणजे इथे आता हां, देवी वगैरे पण असतात आमच्या इथं सगळ्या काही गोष्टी। खूप सुंदर मूर्ती, पेंटिंग वगैरे सर्व इथेच होतं।
हो, पेंटिंग वगैरे इकडेच होतं आणि महत्त्वाची गोष्ट त्यात सांगायची झाली तर आमचे काम हे वर्षभर चालूच असतं आणि वर्षभर चालू असल्या कारणाने आमचे असं नाही म्हणायला या कारखान्यातलं जे कस्टमर आहे ते मिनिमम 25-30 वर्षाचे एवढे जुने कस्टमर आहेत आणि त्यांच्या ज्या काही मूर्त्या असतात त्या ऑर्डरप्रमाणे असतात. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना मूर्त्या देण्यासाठी वर्षभर आपलं काम चालू असतं आणि आमची शाखा दुसरी आहे ती डोंबिवलीला. तर नाही म्हणायला डिसेंबरपासनं काम चालू स्टार्ट होतं आणि नंतर मग कुणाच्या फोटोप्रमाणे मूर्त्या असतील, कुणाच्या वेगवेगळ्या पद्धतीत मूर्त्या असतील, तर त्या तशा ऑर्डर आम्ही घेऊन काम चालू होतं. आणि गणपतीचे सर्व म्हणजे तेवढाच स्टाफ आहे का? नाही स्टाफ आहे, नाही म्हणायला मिनिमम 10-12 लोकांचं स्टाफ आहे. ते प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार इथं येतात, कामं वगैरे करतात. सगळ्यात चांगलं वाटलं तुम्हाला? हो, नक्की. नंतर काय सांगाल आपल्या मित्रमंडळींना हेच सांगेन आवर्जून की बाप्पासारखा सण येतो. बाप्पा आपला महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. कृपा करून कुठल्याही गोष्टी म्हणजे नैसर्गिकरित्या दृष्टिकोनातनं कुठल्याही आपल्या निसर्गाला हानी न पोचता अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सण साजरा करा. आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आता सध्याच्या पद्धतीत जो काही गोंधळ चाललेला होता मूर्ती माती एक भावनेने आणि श्रद्धेने तुम्ही तुमची ती मूर्ती घेऊन जाता, त्याच श्रद्धेने तुम्ही त्याचं विसर्जन होतं का नेहमी दृष्टिकोनातनं बघा आणि आपल्याकडनं कुठल्याही गोष्टीचा निसर्गाला हानी न पोहोचली त्याची मात्र तुम्ही नक्कीच काळजी घ्या. धन्यवाद दादा, तुम्हाला पण चांगला आनंद झाला. तर मित्रांनो, आपण दादांसोबत माहिती घेतलेली आहे आणि दादा पण खूप चांगले आहेत. तर दादांच्या या कलेला एकदा विजिट करा आणि गणपती बघा, खूप छान बनवलेलं आहे. तर धन्यवाद दादा. हो, धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, पाहू शकता इथे एक मोठा वाघ आहे. वाघ आढळला आहे मोठा, पण त्याचा श्रावण असल्याने तो शांत आहे.